नमस्कार, मी प्रियंका. द गार्डन ग्लिम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण तुळशीबद्दल माहिती बघणार आहोत. तुळस हे असं झाड आहे की जे सगळ्यांकडे मोस्टली असतं. म्हणजे अगदी ज्यांना गार्डनिंगची आवड नाही अशांकडे सुद्धा तुळस ही असतेच. तर तुळशीबाबत बऱ्याच जणांच्या कंप्लेंट असतात की तुळस ही फक्त वर वाढत जाते, त्याला म्हणजे घनदाट होत नाही आणि या अशा काड्या फक्त असतात आणि वरती पालवी असते. तर असे बरेचसे प्रश्न किंवा प्रॉब्लेम हे खूप जण फेस करतात. तर त्यासाठी आपण तुळशीची काळजी, तुळशीचं हार्ड प्रूनिंग आणि बाकी माहिती देखील बघणार आहोत. तुळस समर प्लांट आहे, उन्हाळी झाड आहे. त्यामुळं तुळशीचा ग्रोईंग सीझन हा उन्हाळ्यामध्ये असतो. उन्हाळ्यानंतर म्हणजेच फेब्रुवारीपासून ते साधारण सप्टेंबरपर्यंत तुळस ही चांगली वाढते. मधला काळ हा पावसाळ्याचा असतो. पावसाळ्यामध्ये सगळीच झाडं ही छान पद्धतीने वाढतात. सप्टेंबर नंतर साधारण डिसेंबरपर्यंत तुळस ही सुकायला सुरुवात होते. डॉर्मन्सी पिरियड त्याचा चालू होतो. तर तुळशीचं हार्ड प्रूनिंग किंवा सॉफ्ट प्रूनिंग आपण शक्यतो फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला किंवा फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत आपण करतो. म्हणजे मार्च, एप्रिल, मे हे 3 महिन्यामध्ये तुळस चांगली वाढते. तुळस साधारण 8 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये लावावी. मातीची कुंडी असेल तर उत्तम, नाही तर प्लास्टिकच्या किंवा सिरामिकच्या कुंडीमध्ये देखील तुम्ही तुळस लावू शकता. तुळशीला माती भुसभुशीत लागते. तुमच्याकडे कोणतीही माती असेल तर त्यामध्ये तुम्ही वाळू किंवा वर्मी कंपोस्ट, शेणखत किंवा तुमच्याकडे जर कोकोपीट असेल तर या गोष्टी ऍड करून माती भुसभुशीत करू शकता. हे बघा, साधारण ही अशी एवढी भुसभुशीत आणि कोरडी माती तुळशीला लागते. साधारण 5 ते 6 तासाचा सूर्यप्रकाश तुळशीसाठी योग्य आहे. त्यानंतर तुळशीला पाणी घालताना खूप कमी पाणी किंवा खूप जास्त पाणी द्यायचं नाहीये. झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोचावं एवढी काळजी नक्की घ्यावी. आणि जेव्हा माती कोरडी असते तेव्हाच तुळशीला पाणी द्यायचं आहे. जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले की बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की तुळस ही घनदाट वाढत नाही, फक्त उंच वाढते आणि त्याला पालवी देखील खूप कमी असते आणि त्याची पानं छोटी असतात. तर याचं सोल्युशन म्हणजेच आपण त्याचं सॉफ्ट प्रूनिंग आणि हार्ड प्रूनिंग करतो. सॉफ्ट प्रूनिंग हे वर्षभर तुम्ही करू शकता. महिन्यातनं एकदा या वरच्या ज्या देठ असतात हे इथून असे तुम्ही कट करू शकता. यालाच आपण सॉफ्ट प्रूनिंग म्हणतो. आणि हार्ड प्रूनिंग तुळशीचं फक्त आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये करतो. हार्ड प्रूनिंगमुळे काय होतं, आपण जिथे कट करतो इथून नवीन 2 फाटे फुटतात आणि तुळस ही घनदाट वाढते. त्यातून नवीन फाटे तयार झाल्यामुळे त्याला आडवा आकार येतो. जी उंच नाही वाढत, आडवी घनदाट वाढते. आता मी तुळशीचं हार्ड प्रूनिंग करते. या ज्या अगदी छोट्या कोवळ्या काड्या आहेत या आत्ताच यायला सुरुवात झाली. कदाचित मंजुळा पडल्या असतील त्यामुळे या येत आहेत. तर याचं मी प्रूनिंग करणार नाहीये, या छोट्या आहेत खूप. तर या ज्या मोठ्या वाढलेल्या काट्या आहेत तर याचं आपण इथेपासून कट करूयात. हे बघा, त्यानंतर ही देखील करूयात. अशा प्रकारे मी तुळशीचं हार्ड प्रूनिंग करून घेतलेलं आहे. हे तुम्ही बघू शकताय की निम्म्यापेक्षा जास्त अंतरावरती मी असे कट करून घेतलेले आहेत. आता याला साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण तुळस ही घनदाट होईल. त्यानंतर आपण बघूया तुळशीला फर्टिलायझर कोणते द्यायचे. तर तुळशीसाठी कोणतंही ऑर्गॅनिक फर्टिलायझर तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये किचन वेस्ट कंपोस्ट असेल किंवा वर्मी कंपोस्ट, शेणखत हे महिन्यातनं एकदा तुम्ही देऊ शकता.
लिक्विड फर्टिलायझरमध्ये केळीच्या सालीचं पाणी देऊ शकता. उन्हाळ्यामध्ये शक्यतो आपण मस्टर्ड केक किंवा नीम केकचं पाणी देत नाही, आपण ते थंडीमध्ये देतो. पण फेब्रुवारीच्या सुरुवातीला देण्यासाठी काही हरकत नाही आहे. मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये फक्त जास्त उष्ण फर्टिलायझर्स नका देऊ. मग त्या काळामध्ये तुम्ही केळीच्या साली किंवा कांद्याच्या सालीचं पाणी ॲज अ लिक्विड फर्टिलायझर म्हणून देऊ शकता. हे माझ्याकडे किचन वेस्टपासून तयार केलेलं कंपोस्ट आहे, जे की मी बरेच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की आम्ही एका माठामध्ये किचन वेस्टपासून कंपोस्ट तयार करतो. तर हे ते कंपोस्ट आहे, तर ते मी आता तुळशीला देणार आहे. एक साधारण 1 ते 2 मूठ एवढं आपण हे कंपोस्ट देणार आहोत. आणि कुंडीमधली जी माती आहे त्यामध्ये हे मिक्स होईल अशा पद्धतीने हे द्यायचं आहे. यामध्येच मी थोडीशी ही वाळवलेली चहा पावडर आहे ही देखील मिक्स करते. तर हे आता चहा पावडर आणि कंपोस्ट हे हलक्या पद्धतीने मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर का तुमच्या तुळशीवरती कोणत्याही पेस्टचा अटॅक जर होत असेल, माझ्या तुळशीवरती मी कधी आत्तापर्यंत कोणतेही पेस्ट बघितले नाही आहेत. जर तुमच्याकडे हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यासाठी नीम ऑइलचा स्प्रे आठवड्यातून एकदा करू शकता. किंवा कडीलिंबाचा जो पाला असतो तो देखील उकळून त्यात साधं पाणी ॲड करून ते देखील स्प्रे करू शकता. फक्त स्प्रे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साध्या पाण्याचा स्प्रे करायला विसरू नका, कारण तुळस आहे, आपण तुळस खातो, चहामध्ये वापरतो किंवा काढा करतो. त्यामुळे नीम ऑइलचा स्प्रे केल्यानंतर साध्या पाण्याचा स्प्रे करायला विसरू नका. लिक्विड फर्टिलायझरमध्ये अजून एक ऑप्शन हा आहे, हे सीवीड टॉनिक आहे. तर याचा वापर हा रूट डेव्हलपमेंटसाठी होतो. मायक्रोन्यूट्रियंट जे असतात, जे मातीच्या हेल्थसाठी खूप चांगले असतात, तर हे यामध्ये खूप आहेत. तर याचं पाणी तुम्ही देऊ शकता आणि हे याचं पाणी स्प्रे देखील केलं पानांवरती तरी देखील चालतं. तर हे लिफी टेल्स नावाचं कंपनी आहे, तर या कंपनीचं सीवीड टॉनिक आहे. तर हे 1 लिटर पाण्यामध्ये 5 ते 7 ml सीवीड टाकायचं आहे आणि याचं पाणी तुम्ही 1 महिन्यातनं एकदा देऊ शकता. तर अशा प्रकारे आपण तुळशीबद्दलची संपूर्ण माहिती, हार्ड प्रूनिंग, सॉफ्ट प्रूनिंग, तुळशीला कोणते फर्टिलायझर द्यायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच समर प्लांटच्या सिरीजमध्ये नुकतंच कढीपत्त्याचं हार्ड प्रूनिंग आणि कटिंगपासून कढीपत्ता कसा लावायचा हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, तर तो व्हिडिओ देखील बघा आणि कसा वाटला हे कळवा. तुम्हाला तुमच्या गार्डनिंगमध्ये काही जर इश्यूज येत असतील, काही प्रॉब्लेम येत असतील तर ते देखील कळवा. किंवा कोणत्या एका झाडाबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर असे विषय देखील आम्हाला कमेंट करून कळवा. त्यावरचा संपूर्ण व्हिडिओ, योग्य ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि जर काही सजेशन असतील तर ते देखील आम्हाला कळवा, आम्ही इम्प्रूव्हमेंट करण्याचा देखील प्रयत्न करू. थँक्यू.